नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या समस्त बौद्ध समाजाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधत हातकणंगले तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक देवानंद कांबळे व पप्पू उर्फ बाबासाहेब कांबळे यांनी केले. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित हुपरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि RPI आठवले गटाचे राज्य सचिव मंगलराव माळगे, इचलकरंजी महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक अविनाश कांबळे, आळते जिल्हा परिषद मतदारसंघाच्या नवनिर्वाचित सदस्या डॉक्टर सौ वर्षा अविनाश सावर्डेकर, रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे युवा सदस्य अतिश नंदकुमार शिंगे, रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचे युवा सदस्य राहुल राजीव आवळे, रुकडी पंचायत समिती मतदारसंघाच्या सदस्या सौ माया सुधीर लोखंडे, हेरले पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य सचिन जाधव या सर्व मान्यवरांचा, तसेच रुकडी परिसर पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे, उपाध्यक्ष शिरीष मधाळे, खजिनदार रविकिरण बळे, तसेच ज्येष्ठ सदस्य पत्रकार अनिल उपाध्ये, रोहन देसाई, कीर्तिराज जाधव यांचा रुकडीतील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर सौ वर्षा सावर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, अतिश शिंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हातकणंगले तालुक्यातील सर्व मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच माणगाव इथल्या ऐतिहासिक स्थळाच्या पुनर्विकासासाठी पहिला भरीव निधी देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही सर्व सदस्यांनी या सत्कार कार्यक्रम प्रसंगी दिली. दरम्यान या सर्व कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच पाकिजा मुल्लाणी, पंचायत समिती सदस्य माया लोखंडे, माजी सरपंच नंदकुमार शिंगे, माजी उपसरपंच शीतल खोत, शमुवेल लोखंडे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्या, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषा कांबळे, पोलीस पाटील कविता कांबळे, सतीश कांबळे, KD चव्हाण, संजय लोंढे, देवानंद कांबळे, सुधीर लोखंडे, शरद कांबळे, सुभाष कांबळे, विजय प्रधान, मैत्री ग्रुपच्या अध्यक्षा सौ भारती गायकवाड, सौ अश्विनी शिंगे, सौ प्रधान, बौद्ध समाजाचे उपाध्यक्ष अरंजे कांबळे, खजिनदार सुमित कांबळे, सचिव बाबासाहेब कांबळे, सर्व सदस्य तसेच परिसरातील मान्यवर, भीम उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.